Preview. आप सभी का स्वागत है महाराष्ट्र न्यूज टुडे में। जिस तरह से आप जानते हैं शहर में लगातार क्राइम की घटना हो रही है। बहुत सारे युवक क्राइम कर रहे हैं। एक मामला जो हुआ था हनुमान नगर के गेट पर, वहां पर गोलीबारी की गई थी, हवाई फायरिंग की गई थी। इसमें कुछ आरोपियों को अरेस्ट किया गया है। जो इसमें लोग अरेस्ट हुए हैं इनके ऊपर पहले भी इस तरह के गुना दाखिल है। जो हमारे शहर के क्राइम ब्रांच के डीसीपी है रत्नाकर नवले सर, उन्होंने उसके दूसरे दिन ही हमें इस केस की जानकारी दी। पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री 8:30-9च्या सुमारास हवेत फायर करण्याची एक घटना झाली होती। त्यामध्ये पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर या घटनेचा पंचनामा केला। याच्यामध्ये रितसर पवन दिवेकर याचे साथीदार आणि सुरेश आणि निलेश रांजणे याचे साथीदार यांच्याविरुद्ध परस्पर तक्रारीवरून 307 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये एकूण आतापर्यंत 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। या फायरिंगसाठी वापरण्यात आलेलं वेपनसुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि यांच्या जुन्या वादावरून आपसी वादावरून हा प्रकार झाला होता। यामध्ये पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करत 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। पुढील कायदेशीर तपास चालू आहे। उसके बाद पुलिस ने इन आरोपियों को लोकेशन पर लेकर आया जहां पर यह घटना हुई थी, वहां पर उन्हें लेकर आया और कुछ और हथियार या फिर कुछ और रिकवर करने की कोशिश की। उसके बाद उन्हें वहां पर पैदल भी चलाया गया, एक जनता में से इनका खौफ खत्म करने के लिए इनसे हाथ भी जुड़वाए गए। ये पूरी जो कार्रवाई हुई है इसकी भी जानकारी हमें दी पुंडलिक नगर के पीआई भंडारे सर ने। अशा प्रकारच्या कृत्यामुळे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील तक्रारदारांनी नावानिशी फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर घटना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे आयुक्त श्री EPI कराळे आणि त्यानंतर त्याच्यासोबतच घडलेल्या दुसऱ्या गुन्ह्याचे आयुक्त PSI भालेराव यांच्यासह येऊन आम्ही सदर ठिकाणी जे गुन्हा झालेला आहे त्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी कुठून आलेले आहेत, त्यांच्यासोबत कोण कोण पुढे आले आणि त्या गुन्ह्यातील घटनास्थळ जे आहे त्या ठिकाणी त्या प्रत्येकाचा काय रोल होता आणि त्या फायर कोणत्या ठिकाणून केलेला आहे याबद्दलचा तपास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि सदरचा तपास आयो आणि पंच यांच्या समक्ष आमच्या सर्व अंमलदार यांच्या मदतीने आम्ही तपास करत आहोत। या सगळ्या घटनेनंतर तुम्ही जे काही गुन्हेगारी कृत्य करणारे आरोपी आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? कारण की याच्यामध्ये अनेक शिक्षण घेणारे तरुण देखील आहेत आणि स्पर्धा परीक्षा करणारे किंवा पोलीस भरती करणारे तरुण गुन्हेगारांच्या सोबत राहतात, त्यांना तुमचं काय आवाहन? सर्व जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत त्यांना योग्य ते शासन कायद्याप्रमाणे होतेच, पण जे शाळकरी मुलं आहेत, जे कॉलेजला जातात, जे व्यावसायिक शिक्षण घेतात, जे छोटे मोठे दुकान चालवतात, दुकानदार आहेत, पांटपरीवार आहेत, त्या सर्व व्यवसाय करणाऱ्या मुलांना, शिक्षण घेणाऱ्या नवयुवकांना यांना कुठल्याही भाईगिरी, डॉनगिरी, कुठली कंपनी हे छाटूरमाटूर लोकांच्या नादी लागू नका। त्यांचे डिप्प्या, त्यांच्यासोबत फोटो काढून कोणी मोठा होत नसतो। गुन्हेगारी ही गुन्हेगारी आहे आणि ते कायद्याने निषिद्ध आहे आणि त्याच्यावर त्यांनी जर कुठलं कृत्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तुम्ही राहिल्यावर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते। कारण तो तुमच्यासोबत असताना कुठला गुन्हा केला तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहआरोपी होऊ शकता, कारण त्याचं काय इंटेन्शन आहे हे तपासामध्ये आल्यानंतर तुम्ही देखील आरोपी होऊ शकता। याद्वारे आम्ही आव्हान करतो नवयुवकांनी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण चांगल्या प्रकारे शिक्षण करा, आईवडिलांना घरी मदत करा आणि आपला देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही आहे आणि कायद्याचा अधिराज्य आहे। या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की कायद्याचं पालन करा, घरच्या लोकांचा ऐका, वडीलधाऱ्यांचा मान ठेवा आणि ही जी झुंडशाही गुंडगिरी आहे हे करणाऱ्या लोकांना विरोध करा किंवा काही असेल तर त्याबाबत आम्हाला पोलिसांना माहिती द्या। ये पूरा मामला रहा। कल रात इनकी एक बारात निकाली गई। जिस तरह से शहर में क्राइम बढ़ रहा है, ऐसे आरोपियों को क्या सजा मिलनी चाहिए? जिस तरह से हमारे यूथ आज एक नशे में हो गए हैं कि क्राइम करने के बाद वो बच निकलेंगे, पर कानून सभी के लिए है। एक न एक दिन आप पे भी एक्शन होगा और आपकी भी इस तरह से बारात निकाली जाएंगी अगर आप क्राइम में इन्वॉल्व है या फिर क्राइम करेंगे। मेरी सभी से अपील है कि इस तरह के मामले से दूर रहें। ये 2 मिनट का गुस्सा एक जिंदगी भर का दाग लेकर आता है। आप ही नहीं
आपका पूरा खानदान इससे परेशान हो सकता है। और एक नशे करने वाले जो हमारे शहर में बहुत ज़्यादा बढ़े, वो भी, उनसे भी मैं एक अपील करूँगा कि अपनी ज़िंदगी सही तरीके से बनाए। इस तरह के कारोबार करने वाले या फिर इस तरह से जो नशा दे के थोड़ी देर के लिए खुद को सेटिस्फाई कर रहे हैं, ऐसे लोग कामयाब नहीं होते। इस खबर पे आप क्या राय रखते हैं, कमेंट कर कर ज़रूर बताएं। मैं शहाब यासीन, महाराष्ट्र न्यूज़ टुडे, औरंगाबाद। किंवा शासनाची कुठलीही योजना, शासनाची शासकीय कुठलीही नोकरी करायची असेल तर त्या मुलांना त्या नोकरीपासून, त्या सुविधांपासून वंचित राहावं लागतं। त्याकरिता आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करतो की कुठल्याही गुंड व्यक्तीसोबत, कुठल्याही गुन्हेगारासोबत राहून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं समर्थन करू नका। कोणी हत्यार बाळगून राहत असतील हे तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत असाल तरी तो गुन्हा होतो। याकरिता आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो, या परिसरात जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक, हत्यार घेऊन फिरणारे लोक असतील त्याबाबत तुम्ही माहिती द्या, त्यांच्या विरुद्ध योग्य तो कायदेशीर कारवाई करण्यात येईल।